नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. EPS 95 पेन्शन धारकांसाठी आज आलेली नवीन अपडेट पहा या व्हिडिओच्या माध्यमातून. ती आहे की किमान पेन्शन 5,000 रुपये होण्याची शक्यता. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, नवीन वर्षात खाजगी क्षेत्रातील कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. EPS पेन्शन इन्क्रीज 2026 अंतर्गत EPFO सदस्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या EPS अंतर्गत खाजगी कर्मचाऱ्यांना मिळणारी किमान पेन्शन ही 1,000 रुपये आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम अत्यंत अपुरी ठरत असल्याने 5,000 करण्याचा प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन आहे. हा निर्णय झाल्यास लाखो पेन्शनर्सना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे. महागाईच्या तुलनेत EPFO पेन्शन हाईक आवश्यक. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून EPFO मिनिमम पेन्शन हाईक करण्याची मागणी केली जात आहे. आवश्यक उपचार खर्च, घरभाडे आणि दैनंदिन गरजा वाढल्याने 1,000 रुपयाची पेन्शन अपुरी ठरत आहे. त्यामुळे पेन्शन इन्क्रीज फॉर प्रायव्हेट एम्प्लॉईज ही काळाची गरज बनलेली आहे. EPFO मध्ये नोंदणीकृत असलेल्या आणि EPFO पेन्शन आफ्टर 10 इयर सर्व्हिस पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. सध्या किमान पेन्शन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ही वाढ लागू झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार EPFO पेन्शन बजेट न्यूज संदर्भात सामाजिक सुरक्षा बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे युनियन बजेट EPFO पेन्शन अंतर्गत 1 फेब्रुवारी 2026 रोजी यावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.